अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला की त्यामागे काही घातपात होता। 28 जानेवारीला जेव्हा अजित पवारांच्या विमान अपघाताची पहिली बातमी आली तेव्हा ऐकणाऱ्या प्रत्येकाला आधी धक्का बसला, मग प्रचंड दुःख झालं। पण त्यानंतर मात्र मनात प्रश्न आला, हा नक्की अपघातच होता का? दुपारपर्यंत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बारामती भरून गेली आणि मनातला प्रश्न ओठावर यायला सुरुवात झाली। तेवढ्यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी अपघाताच्या चौकशीची मागणी केली आणि प्रश्न आणखी गहिरा झाला। अजित पवारांचं पार्थिव अजूनही बारामतीतच होतं। अंत्यसंस्कार लगेचच होणं शक्य नव्हतं आणि प्रचंड दुःखात असलेले लोकांचे लोंढेच्या लोंढे बारामतीत धडकत होते। अशा वेळी घातपाताची शंका संतापात बदलली असती तर परिस्थिती बिघडायला वेळ लागला नसता। कदाचित याचाच अंदाज आल्यानं सगळं दुःख बाजूला ठेवत शरद पवार माध्यमांसमोर आले आणि हा अपघातच आहे, कोणताही घातपात नाही असं कापऱ्या आवाजामध्ये सांगितलं। त्यामुळे परिस्थिती निवळली, अंत्यसंस्कार शांतपणे पार पडले। सरकारनंही रुटीन चौकशा सुरू केल्या, पण कोणत्याही प्रकारची चौकशी झालेली नसतानाच शरद पवार यांनी घातपात नाहीच हा निष्कर्ष मांडला होता। कदाचित त्यामुळेच की काय, मूळ प्रश्न संपला नाही। आज अजितदादांना जाऊन 5 दिवस उलटलेत आणि तोच प्रश्न कायम आहे, दादांचा अपघात झाला की घातपात? मुळात डीजीसीए या सरकारी यंत्रणेने दिलेल्या पहिल्याच माहितीमुळे पहिली शंका आली। अपघात झाल्यावर लगेचच डीजीसीएनं विमानामध्ये 6 प्रवासी होते असं सांगितलं, पण मृतदेह मात्र 5 जणांचेच मिळाले। उपमुख्यमंत्र्यांच्या विमान अपघाताबाबत माहिती देताना इतकी गंभीर त्रुटी होऊच कशी शकते? अपघातानंतरची परिस्थिती, ऐनवेळी बदललेला पायलटचा आधीचा इतिहास, विमान कंपनीची रेप्युटेशन, हे सगळे प्रश्न सुद्धा सहज दुर्लक्षित करता येतील असे नाहीयेत। विरोधकच नाहीत तर खुद्द अजित पवारांच्या पक्षाचे आमदारही याबाबत उघडपणे प्रश्न विचारतात। हे प्रश्न निरर्थक आणि राजकीय हेतूने उपस्थित केले जातात असं सत्ताधाऱ्यांचा काही वेळा सूरही दिसतोय, पण निरर्थक म्हणून निकाली काढावे इतके हे प्रश्न साधे आहेत का? एका राज्याचा उपमुख्यमंत्री, एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष आणि एका कुटुंबाचा आधार इतर 4 कुटुंबांच्या आधारासोबत अशा अपघातामध्ये मृत्युमुखी पडत असेल तर त्याची गंभीर चौकशीच व्हायला हवी, फक्त सरकारी सोपस्कार नाही। कारण हा फक्त एका विमान अपघाताचा मुद्दा नाहीये, हा या राज्यातल्या करोडो लोकांच्या विश्वासाचा मुद्दा आहे। सरकारी यंत्रणा आणि राज्याची सुरक्षा व्यवस्था यावरच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नसेल तर महाराष्ट्राला या अपघातासंदर्भातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळायलाच हवं।